नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणत असतात की मला जानकी रणदिवे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी जानकीला म्हणत असतात की जानकी रणदिवे, काल तुम्ही ऋषिकेश रणदिवे दोघांनी मिळून लता कारखानीस यांना मास्कमॅनच्या तावडीतून सोडवलं असं म्हणालात ना तुम्ही। तेव्हा जानकी म्हणते, हो, मी आणि ऋषिकेशने आणि सौमित्र भाऊजीसुद्धा होते, आम्ही तिघांनी मिळून मास्कमॅनच्या तावडीतून माझ्या आईला सोडवलं। तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, अहो पण तुम्हीच तर म्हणालात ना मगाशी, आणि तुमच्या आईसुद्धा म्हणाल्या की त्यांना ऐश्वर्या रणदिवे यांनी किडनॅप केलं होतं म्हणून। मग जर ऐश्वर्या रणदिवे यांनी तुमच्या आईला किडनॅप केलं होतं तर मग तुम्ही मास्कमॅनच्या तावडीतून तुमच्या आईला कसं काय सोडवलं? तेव्हा जानकी म्हणत असते की ज्या वेळेला माझ्या आईला ऐश्वर्याने पाण्यामध्ये ढकललं तेव्हा कदाचित माझ्या आईला मास्कमॅनने वाचवलं असेल आणि त्याने स्वतःकडे माझ्या आईला डांबून ठेवलं असेल, असं होऊ शकतं ना। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की इथे असेल नसेल जर तरच्या गोष्टी बोलू नका, तुम्हाला जे माहिती आहे तेवढंच बोला, जे माहिती नाही आहे ते बोलू नका। तुम्ही त्या मास्कमॅनला बघितलं आहे का? तेव्हा जानकी म्हणते, नाही, त्या मास्कमॅनला मी बघितलेलं नाही आहे। तेव्हा इथे धर्माधिकारी म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही त्या मास्कमॅनला कुठे बघितलं, काही सांगू शकता? तेव्हा इथे जानकी म्हणते, हो, मी पहिल्यांदा त्या मास्कमॅनला ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या हळदीच्या दिवशी बघितलं, तो आमच्या घरावरती पारख ठेवून होता। तेव्हा इथे धर्माधिकारी म्हणतात, बाकी तो मास्कमॅन कसा दिसतो तुम्हाला काहीच माहिती नाही आहे? तेव्हा जानकी म्हणते, नाही, तो कसा दिसतो कसा आहे मला काही माहिती नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, मग मास्कमॅननेच तुमच्या आईला डांबून ठेवलं होतं हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुम्ही तर त्याला बघितलेलं सुद्धा नाही आहे ना। तेव्हा इथे जानकी म्हणते, धर्माधिकारी, पण माझ्या आईला माहिती आहे ना की तिला मास्कमॅननेच डांबून ठेवलं होतं म्हणून, आणि मास्कमॅन आणि ऐश्वर्या हे दोघेजणं भेटलेले सुद्धा आहेत, त्या दोघांना फोनवरती बोलताना मी स्वतः ऐकले। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, अच्छा, म्हणजे साधारण तो मास्कमॅन कसा दिसतो कसा राहतो काही वर्णन सांगू शकता तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते, तो जेव्हा जेव्हा आम्हाला दिसला आहे तेव्हा तेव्हा त्याच्या तोंडावरती काळा मास्क, काला गॉगल, त्याचबरोबर काळी टोपी आणि अंगामध्ये काळ्या रंगाचा कोट हे त्यांनी घालूनच तो आमच्यासमोर आलेला आहे। तो अजूनपर्यंत कसा दिसतो, त्याचा चेहरा कसा आहे हे आम्ही बघितलेला नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, साधारण तो मास्कमॅन असा दिसत होता का? आणि इथे आता मास्कमॅनचा फोटो ॲडव्होकेट धर्माधिकारी जानकीला दाखवतात। तेव्हा जानकी म्हणते, हो, अगदी बरोबर, असाच दिसत होता तो मास्कमॅन, म्हणजे असाच दिसतो। तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी पुन्हा इथे जानकीचा फोटो दाखवतात। जेव्हा इथे जानकी ऐश्वर्याकडे पुरावे घेऊन आलेली असते तिच्याकडून घेण्यासाठी, तेव्हा इथे मास्कमॅनच्या वेशात आलेले असते। तेव्हा इथे जानकीचे फोटो त्या मास्कमॅननेच काढलेले असतात आणि त्या ऐश्वर्याला पुरावे म्हणून पुन्हा दिलेले असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की काय जानकी रणदिवे, तुम्ही स्वतःच मास्कमॅन आहात ना, मग कशावरून तुम्ही तुमच्या आईला डांबून ठेवलं नव्हतं? आणि हा तुमच्या दोघींचा बनाव नाही आहे? रणदिवेंची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी तुम्ही दोघांनीच हा डाव केला आणि मग तुमच्या आईचं सत्य सगळ्यांच्या समोर येईल म्हणून तुम्ही स्वतःच तुमच्या आईला किडनॅप करून ठेवलं, बरोबर ना? असं तुम्ही करूच शकता। तेव्हा इथे जानकी म्हणते, हे बघा, मी असं काही केलेलं नाही आहे, मला जे काही सांगितलं आहे ते माझ्या आईने सांगितलं आहे की हे सगळं ऐश्वर्या आणि ते मास्कमॅन या दोघांनी मिळून केले म्हणून, आणि मी तिथे गेले होते पण ऐश्वर्याकडून पुरावे आणण्यासाठी गेले होते। तेव्हा इथे आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणत असतात की जज साहेब, हा सगळा बनाव आहे ना तो या रणदिवे कुटुंबाचा आहे, आणि जानकी रणदिवे यांचा तर ऐश्वर्यावरती रागच आहे, म्हणून आपल्या आईला हाताशी धरून त्यांनी ऐश्वर्याला घरातून बाहेरसुद्धा काढले आणि नंतरला तिला त्रास देण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे। तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, एक मिनिट ॲडव्होकेट धर्माधिकारी, हे काय बोलताय तुम्ही? तुमचं असं म्हणणं आहे की जानकी वहिनी तिथे आता त्या मास्कमॅनच्या वेशामध्ये पुरावे आणायला का गेली? मग जर मास्कमॅनच्या वेशामध्ये जानकी वहिनी होती तर मग ती ऐश्वर्या परत पुरावे द्यायला का आली होती, बरोबर ना? आणि मुळात ते पुरावे ऐश्वर्याकडे आमच्या घरातले गेलेत कसे, हा प्रश्न तुम्हाला नाही पडला? तेव्हा धर्माधिकारी म्हणतात, का? ते तर तुम्हाला सगळं माहिती असेल ना।
तेव्हा सौमित्र म्हणत असतो, कारण ह्या ऐश्वर्याने ते पुरावे मला इथे ब्लॅकमेल करून घेतले, कारण त्या ऐश्वर्याने माझ्या बायकोला, माझ्या अवंतिकाला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तिने ते पुरावे तिला किडनॅप केल्यानंतर माझ्याकडे मागितले होते आणि तेच पुरावे आणण्यासाठी जानकी वहिनी मास्कमॅन बनून तिच्याकडे गेली होती. मग त्या ऐश्वर्याने ते पुरावे आमच्याकडून घेऊन मास्कमॅनला देण्यासाठी ती का आली होती आणि ती जर जानकी वहिनी होती तर मग जानकी वहिनीला ते पुरावे का बरं दिले? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी या गोष्टीकडे लक्ष न देता म्हणत असतात की जज साहेब बघताय ना, अहो आता अवंतिकाला सुद्धा किडनॅप केलं, म्हणजे यांच्यामध्ये किडनॅपिंग ही इतकी सोपी गोष्ट झाली, म्हणजे झाडावरती चढायचं आणि आंबे तोडायचे इतकी सोपी गोष्ट आहे का ही? हे बघा, हा सगळा ना या रणदिवेंचा बनाव आहे. ऐश्वर्या रणदिवे यांना घरातून मारून झोडून हकलून देणं असू दे, त्यांच्यावरती हे नको नको ते आरोप करणं असू दे, हे सगळं यांनी मिळून केलेलं आहे. आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी या सगळ्या लोकांवरती मारहाणीचा गुन्हासुद्धा दाखल केला आहे, त्यांचा छळ करण्यात आला आहे म्हणून. तेव्हा इथे तुम्ही जानकी रणदिवे आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबियांना कठोरातली कठोर शिक्षा द्या असं मला वाटतं. आम्ही सगळे पुरावे त्यांच्या विरोधातले कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. तेव्हा इथे जानकी म्हणते की ॲडव्होकेट धर्माधिकारी जरा 2 मिनटं थांबता का? आणि जज साहेब, तुम्ही कुठलाही निकाल देण्याच्या आधी मला फक्त माननीय कोर्टाला या केसच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, तुमच्या त्या लक्षात आणून द्यायच्या आहेत. तुमची परवानगी असेल तर मी या केसच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलू का? तेव्हा इथे आता जज साहेबा म्हणतात, बोला ना, जे काही बोलायचं आहे ते बोला. तेव्हा जानकी म्हणत असते की जज साहेबा, प्रत्येक मुलीचं लग्न होतं, ती आपलं माहेर सोडून सासरी जात असते. सासरी गेल्यानंतर ती सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या सासू सासऱ्यांना आईवडिलांचा दर्जा देते, आपल्या दिराला भाऊ मानते, जावेला बहीण मानते आणि सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला आपला संसार सुखाचा करायचा असतो. तर काही बायका अशा असतात ज्या खरोखर लग्न करून तिथे गेल्यानंतर काहींचा सासरचे लोक छळ करतात. मी नाही म्हणत नाही आहे, काही सुनांचा छळ होतो, पण काही सुनासुद्धा अशा असतात ज्या सासरी गेल्यानंतर त्या शांत स्वभावाच्या लोकांना, जे सासरचे लोक प्रेमळ असतील, शांत असतील, त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्या सासरच्या लोकांचा छळ करतात, त्या सासू सासऱ्यांना आईवडिलांचा दर्जा नाही तर त्यांना दुश्मन समजतात. तेव्हा जज साहेब म्हणतात की तुम्ही हे कुणाबद्दल बोलताय जानकी रणदिवे? तेव्हा जानकी म्हणते, हे सगळं मी ऐश्वर्याचं बोलते. ऐश्वर्याने माझ्या सासरच्या लोकांना अगदी सगळ्यांनाच त्रास दिला आहे. माझ्या ओवीपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत, नानासाहेबांपर्यंत सगळ्यांना ह्या ऐश्वर्याने त्रास दिलेला आहे. नको नकोसं करून ठेवलं आहे, छळले अगदी पूर्ण आमच्या घराला. त्यानंतर इथे आता जानकी म्हणत असते की ऐश्वर्याला सौमित्र भाऊजींबरोबर लग्न करायचं होतं, पण सौमित्र भाऊजींचं अवंतिकाबरोबर प्रेम होतं, म्हणून त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं. त्या गोष्टीचा ऐश्वर्याला इतका राग आला की तिच्या मनामध्ये बदल्याची भावना निर्माण झाली आणि आम्हाला बर्बाद करण्यासाठी तिने सारंग भाऊजींबरोबर लग्न केलं. त्यानंतरला घरातल्या सर्व लोकांना एकमेकांच्या सतत विरोधात उभं केलं. सगळ्यांच्या विरोधात उभं करून आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिने. ह्या ऐश्वर्याने माझ्या नानासाहेबांना, म्हणजे माझ्या सासऱ्यांना, घरातले ते करते धरते. जेव्हा नानासाहेबांना कळलं की ऐश्वर्या इथे आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आली, तिचं प्लॅनिंग त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा ते ऐश्वर्याला जाब विचारायला गेले. ऐश्वर्याला इतका राग आला की तिने नानासाहेबांना जिन्यावरून ढकललं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. कसे बसे ते वाचले. त्यानंतर ती माझ्या आईला आमच्या घरामध्ये, आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी ती माझ्या आईला पार्वती म्हणून घेऊन आली. माझी आई चुकीची वागली, मी त्याचं समर्थन करत नाही आहे, पण माझ्या आईला माहितीच नव्हतं की ते तिच्या मुलीचं सासर आहे म्हणून. त्यानंतरला माझी आई चुकीची वागली, पण तिला भाग पाडलं ह्या ऐश्वर्याने. ज्या क्षणी माझ्या आईच्या लक्षात आलं की ऐश्वर्या चुकीची आहे, मी तिची मुलगी आहे आणि आमचं घर किती चांगलं आहे ते मोडून ती खूप मोठी चूक करते, हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने ऐश्वर्याला मदत करायची थांबवली. ऐश्वर्याला राग आला आणि तिने माझी आणि माझ्या आईची भेट होऊ नये, तिचं कारस्थान जगाला कळू नये म्हणून तिने माझ्या आईला किडनॅप केलं आणि तिला नदीमध्ये ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. आणि एका बाजूला तिला या प्रकरणामध्ये मला अडकवायचं होतं, म्हणून तिने सगळा आरोप माझ्यावरती सुद्धा टाकला. माझ्याच आईच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती.
बरं एवढं करूनच आता ऐश्वर्या थांबली नाही तर कोण इथे आपल्याच घरामध्ये मोठ्या दिराबरोबर लग्न करायला तयार होतं? तिने इथे सारंग भाऊजींच्या मनाचा जरासुद्धा विचार केला नाही. तिने सगळ्यांना सांगितलं की ती प्रेग्नंट आहे म्हणून. अख्ख्या घराला तिने फसवलं आणि प्रेग्नंट असल्याचं नाटक केलं. त्यानंतरला सगळ्यांना वेठीस धरून ती माझ्याच नवऱ्याबरोबर लग्न करायला निघाली. त्यानंतरला ऐश्वर्याचं कारस्थान आम्हाला समजलं. मला इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी यांचा एक मुद्दा पटला की ऐश्वर्याला अशा रीतीने घरातून बाहेर हकलून द्यायला नको होतं. बरोबर बोलताय तुम्ही. त्यासाठी मी तुमची माफीसुद्धा मागते जजसाहेब. पण तुम्ही मला सांगा, या ऐश्वर्याने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझं घर इथे तिने लिलावाला काढलं, माझ्या सगळ्या माणसांना, माझ्या आईला, नानासाहेबांना, सासूबाईंना सगळ्यांना ह्या ऐश्वर्याने त्रास दिला, इथे सारंग भाऊजींना फसवलं. मग आता त्या ऐश्वर्याबरोबर मी कसं वागायला हवे होते ते सांगा बरं जजसाहेब तुम्ही मला. मला राग येणार नाही का? आज 10 वर्ष मी माझं घर जोडून ठेवलं आहे. माझ्या घराला इथे मी कुणाला गाळबोटसुद्धा लावू दिलं नाही. आणि ते माझं रणदिवे कुटुंब, ही ऐश्वर्या जेव्हापासून लग्न करून त्या घरात आली तेव्हापासून फक्त तिचा एकच अजेंडा आहे की या रणदिवेंना उद्ध्वस्त कसं करायचं, या रणदिवेंना रस्त्यावरती कसं आणायचं. आणि म्हणूनच तिने तेव्हापासून आम्हाला उद्ध्वस्त करण्याची जी शपथ घेतली आत्तापर्यंत ती कारस्थान ते करतच आले. म्हणून फक्त मला तुम्हाला एक विनंती करायचं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही मला एक संधी द्या आणि ऐश्वर्याच्या विरोधामध्ये मी पुरावे गोळा करेन. पण ऐश्वर्याला इथे पुराव्यांच्या अभावी जर तुम्ही निर्दोष सिद्ध केलं तर कुठल्याही सामान्य माणसाचा कायद्यावरती विश्वास राहणार नाही. माझा कायद्यावरती आणि आपल्या न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीसुद्धा आमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही अशी मला खात्री आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या आणि मी इथे पुरावे सादर करेन ऐश्वर्याच्या विरोधामध्ये. कारण या ऐश्वर्यासारख्या बायका असतात ना जजसाहेब, त्या कायद्याचा इथे गैरफायदा घेतात आणि म्हणूनच तिने माझ्या कुटुंबियांवरती आता खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी हे थोड्या दिवसातच तुम्हाला सिद्धसुद्धा करून दाखवेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुमित्राने आता देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात. तेव्हा नानासाहेब तिथे येतात आणि म्हणतात, काय गं सुमित्रे, काय करतेस आणि देव का पाण्यामध्ये ठेवलेस तू? तेव्हा इथे आता काही देवालासुद्धा शिक्षा देतेस की काय? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही हो, देवाला मी काय शिक्षा देणार. मी फक्त देवाकडे एकच मागणं मागते की माझी सगळी मुलं कोर्टामध्ये गेलेत ना, तेव्हा आता निदान आपल्या बाजूने इथे निकाल लागावा एवढीच माझी काय ती इच्छा आहे. तेव्हा नाना म्हणतात, नक्की आपल्या मनासारखं होईल. म्हणून तर मी त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो ना. बघ आता सगळं काही आपल्या बाजूनेच होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी विटनेस बॉक्समध्ये उभी असते. तिने इथे आता सगळ्यांना इमोशनल केलेलं असतं. आपली इमोशनल स्पीच इथे आता जजसाहेबांच्या मनावरती घर करणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीने थोडा वेळ मागून घेतलेला असतो आणि ऐश्वर्याला निर्दोष सिद्ध करू नये असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा जजसाहेब म्हणतात की इथे ह्या केसने आता वेगळंच वळण घेतले. म्हणजे केस चालू होती ती म्हणजे लता कारखानीस यांच्या खुनाची, पण इथे आता ही केस पोचलेली आहे ती म्हणजे ऐश्वर्याचा रणदिवेंनी छळ केला की नाही केला यावरती पोचलेली आहे. त्यामुळे या केसचा निकाल आता मी देऊ शकणार नाही आहे, कारण इथे दोन्ही पक्षावरती त्याचा अन्याय होईल आणि अजून पुरेसे आता पुरावेसुद्धा कोर्टामध्ये अजून सादर व्हायचे आहेत. पुरेसे कोर्टामध्ये पुरावे सादर करा, त्याच्यानंतरला आपली बाजू अजून स्पष्टपणे मांडा, तेव्हाच या केसचा निकाल दिला जाईल असं इथे जजसाहेबांनी सांगितलेलं असतं. आणि इथे पोलिसांनी या गोष्टीचा सखोलपणे आता विचार करा आणि या गोष्टीचा पूर्णतः तपास करा. काय सत्य आहे ते शोधून काढा. केसचा निकाल आता पुढच्या तारखेला दिला जाईल आणि तारीख थोड्या दिवसातच तुम्हाला कळवली जाईल असं जजसाहेब म्हणतात. तोपर्यंत आता कोर्ट हे आता थांबवलेलं असतं, त्याची कार्यवाही थांबलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा आता सगळ्यांची वाट बघत असते. नाना म्हणत असतात, अगं सुमित्रे, नको काळजी करू, विजय आपलाच होईल. बघ आता मुलं आपली हसत हसत येतील की नाही बघच तू. तेवढ्यातच प्रेक्षकांनो सगळेजण आता आलेले असतात. सुमित्रा म्हणत असते, नाही हो, तरीसुद्धा टेन्शन मला येणारच ना, काळजी मला वाटणारच. तेव्हा इथे आता सगळी मुलं आल्यानंतर नाना म्हणतात, ते बघ आले, सगळेजण आले. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी काय झालं, विजय आपलाच झाला ना, आपणच जिंकलो ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई आई तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा अजून कुठलाही निकाल लागलेला नाही आहे.
निकाल आपल्या बाजूने लागला असता. पण ते ॲडव्होकेट धर्माधिकारी आहेत ना, ऐश्वर्याचे वकील, त्यांनी इथे सौमित्र भाऊजींचे सगळे मुद्दे कसे खोटे आहेत हे कोर्टामध्ये सिद्ध केलं. खोटे नाटे पुरावे सादर करून त्यांनी हे सिद्ध केलं. त्यामुळे इथे जजसाहेबांनी आपल्या बाजूने सुद्धा निकाल दिलेला नाही आहे आणि त्या ऐश्वर्याच्या बाजूने सुद्धा अजून निकाल दिलेला नाही आहे. तिने आपल्या रणदिवेंवरती जो काही खोटा गुन्हा दाखल केला आहे ना, त्यासाठी आता आपण वेळ मागून घेतला आहे. म्हणजे अजून तीसुद्धा निर्दोष सिद्ध झालेली नाही आहे. एक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली आहे. तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात, मग आता पुढची तारीख आपल्याला कधी दिली जाणार आहे, काही सांगितलं का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की नाना, पुढची तारीख आपल्याला देण्यात आलेली नाही आहे. ते लोक आपल्याला कळवणार आहेत. कोर्टातून नोटीस येईल ना, तेव्हा आपण जायचं. पण तोपर्यंत ती ऐश्वर्यासुद्धा अजून पूर्णतः मोकळी झालेली नाही आहे. पण आपल्यालासुद्धा तिच्या विरोधामध्ये आता सगळे पुरावे गोळा करावे लागणार आहेत, हे मात्र नक्की. तेव्हा इथे अजूनपर्यंत गोष्टी निदान आपल्या विरोधात तरी गेलेल्या नाही आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, बरं झालं, म्हणजे ती ऐश्वर्या निर्दोष सिद्ध नाही झाली ना आणि आपल्यालासुद्धा वेळ वाढवून दिलाय ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण या दिवसांमध्ये नक्कीच काहीतरी चांगलं करू. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की बरं चला, तुम्ही सगळेजण आता फ्रेश व्हा बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, त्या ऐश्वर्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी काही आता निवंत बसणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, काय ॲडव्होकेट धर्माधिकारी, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मला पैसे वाढून द्या म्हणून आपणच ही केस जिंकणार, बरोबर ना? मग काय झालं त्याचं आता? आपण ही केस का नाही जिंकलो? आपल्या बाजूने निकाल का नाही लागला? तेव्हा धर्माधिकारी म्हणत असतात की ऐश्वर्या मॅडम, अहो तुम्ही बघितलंत ना, लता कारखानीस कोर्टामध्ये उभी असताना देखील संपूर्ण केस मी आपल्या बाजूने वळवली होती की नाही, आणि निकालसुद्धा आपल्या बाजूनेच लागला असता. पण त्या जानकी रणदिवे हिने योग्य त्या वेळी बरोबर इमोशनल स्पीच देऊन बरोबर इथे जजसाहेबांना इमोशनल केलं आणि त्यांचा निर्णय बदलवला. त्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणते, अहो तो तुम्ही मुद्दा इथे रोखून धरायला हवा होता ना, तो म्हणजे की या रणदिवेंनी मला मारून मारून घरातून हकलून दिलं, ते तुम्ही तो मुद्दा का बरं खेचून धरला नाही? त्याच्यावरती त्या सगळे रणदिवे जेलमध्ये गेले असते ना, रस्त्यावरती आले असते. तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला मारून बाहेर काढलं ते माहिती आहे, पण तुम्हीसुद्धा काही गोष्टी चुकीच्या केलेल्याच आहेत ना, त्यासुद्धा कोर्टाच्या समोर आल्यात आणि त्या स्वतः लता कारखानीस आणि सौमित्र रणदिवे यांनीसुद्धा सांगितल्यात. धर्माधिकारी म्हणतात, कायदा काही तुम्हाला सोपा वाटला का? सगळ्या गोष्टी लिगली बघितल्या जातात, कळते तुम्हाला? हां, एक गोष्ट तुम्ही करू शकता, जर बाहेर तुम्हाला सेटलमेंट करायचं असेल ना, तर तुम्ही बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करू शकता. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, म्हणजे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी बसलेली असते. तेव्हा तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, जानकी काय झालं गं, कसला विचार करतेस? केसचा विचार करतेस का? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मग कसला विचार करू? केसचाच विचार करते ना, कारण का काही आपल्या मनासारखं घडत नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी खरंच सांगू का, काही आपल्या मनासारखं जरी घडत नसलं तरी एक गोष्ट आता घडली आहे, ती म्हणजे लता काकू जिवंत आहेत, त्यामुळे तू त्यांचा खून केलेला नाही आहेस हे तरी निदान सत्य समोर आले ना, याच्यातून तू निर्दोष सिद्ध झालीस. आणि जानकी, तुझ्यामुळे आता आपल्याला हे थोडेसे दिवस वाढवून भेटलेले आहेत. त्याच्यात आपण ऐश्वर्याच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी पुरावे नक्कीच गोळा करू. आणि जानकी, ज्या पद्धतीने तू स्पीच दिली आहेस ना कोर्टामध्ये, ज्या पद्धतीने तू तुझ्या मनातल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त केल्यास, त्यामुळे सगळेच इमोशनल झाले. म्हणजे आम्ही तर सगळेजण झालोच, पण जजसाहेबांच्या सुद्धा हृदयाला ते सगळे शब्द अगदी भिडले असतील. खूप छान बोललीस तू. आत्तापर्यंत तू जे काही तुझ्या कुटुंबासाठी केलंस, ऐश्वर्या आल्यानंतरसुद्धा तू जे काही भोगलंस ना, ते सगळं तुझ्या बोलण्यातून तिथे स्पष्ट झालं. तू किती धीराची आहेस, किती हिंमतवाली आहेस ना, ते तिथे सिद्ध झालं होतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी आता ऋषिकेशला फोन करतात. ते म्हणतात की मी ऐश्वर्याचा वकील ॲडव्होकेट धर्माधिकारी बोलतोय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हां बोला. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की फोनवरती नाही मिस्टर ऋषिकेश रणदिवे, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, पण भेटून. मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय, तुम्ही प्लीज त्या ठिकाणी येऊन मला भेटा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगितलं जातं. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश कुणाचा फोन होता? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी ॲडव्होकेट धर्माधिकारी यांचा फोन होता, त्यांनी मला भेटायला बोलवले. तेव्हा जानकीला इथे खूप मोठा धक्का बसतो
की ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी भेटायला का बरं बोलावलं असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा, तुम्ही सगळे रणदिवे आहे ना जेलमध्ये जाऊ शकता. तेव्हा आता मी तुम्हाला इथे बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करण्यासाठी बोलावले. तुमच्याबरोबर मी एक डील करते. तुमच्यावरची केस मी मागे घेते. त्या बदल्यात तुम्ही मला मी मागेन तेवढे पैसे द्या. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुला जे काही करायचं आहे ते कर. आमची बाजू सत्याची आहे आणि आम्हीच जिंकणार, कळलं ना. आम्हाला सेटलमेंट करायची गरज नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या त्या मास्कमॅनला म्हणत असते की आता पुढे अजून काय करायचं आहे. जर त्या लोकांनी पुरावे गोळा केले तर मी मात्र या प्रकरणामध्ये अडकणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मास्कमॅन म्हणत असतो, तू या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार नाही आहेस, कारण आता पुढे काय घडणार आहे ना याची तयारी मी कधीच करून ठेवले. आता तू बघच ते रणदिवे कसे रस्त्यावरती येत आहेत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रणदिवेंनी जी काही प्रॉपर्टीचे पेपर मास्कमॅनला दिलेले असतात, त्यानंतर सगळे लोक इथे गाडीतून उतरतात. जे इथे अधिकारी गव्हर्नमेंटचे असतात ते आता आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग गुलाब म्हणत असतात की तुमच्या लोकांचं काय चाललं आहे, कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरातल्या वस्तूंना हात का लावताय. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता ते लोक म्हणत असतात की हे बघा, हे घर आहे ना ते आमच्याकडे गहाण आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहे या सगळ्या वस्तू आता बाहेर काढायला आणि तुम्हालासुद्धा घरातून बाहेर काढायला, कळलं का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा तिला कळतं की आता रणदिवेंचं घर या लोकांकडे गहाण आहे ते. त्यानंतर इथे आजी तर आता घाबरलेली असते, कारण हे कारस्थान जर कुणी केलं असेल तर ते आजीने केलेलं असतं आणि या प्रकरणामध्ये आता आजीने चूक केलेली असते. पण इथे शिक्षा मात्र आता जानकी आणि कुटुंबियांना भोगावी लागणार असते, हे मात्र नक्की.